अमरावती महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य केंद्र आणि अंकुर होलीनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहर नगर क्रीडा संकुल भवन येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमात शहरवासियांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। कार्यक्रमाची सुरुवात योगासनांच्या सराव सत्राने झाली। त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना मनपाचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी योगासनांच्या फायद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले। ते म्हणाले, शरीर निरोगी राहण्यासाठी दररोज किमान 1 तास योगासने करणे गरजेचे आहे। नियमित योगाभ्यासामुळे आपले शरीर सह्याद्रीसारखे मजबूत होते, तर मन आणि आत्मा हिमालयासारखा शांत राहतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटबागे यांनी योगासोबतच वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले। तसेच आशा वर्कर संध्या पाटील यांनी आरोग्याच्या क्षेत्रात केलेल्या मोलाच्या कार्याचे कौतुक करत त्यांना वृक्षारोपण आणि जनजागृतीसाठी प्रोत्साहन दिले। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अकीब अहमद यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की योगामुळे शरीराला शांती आणि आरोग्य प्राप्त होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा वर्कर संध्या पाटील यांनी उत्कृष्टपणे केले। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आरोग्य सेविका वैशाली सुरोशे आणि संध्या पाटील यांनी केले। स्वागताध्यक्ष म्हणून निलेश गाडे आणि अर्चना सालोडकर यांनी जबाबदारी सांभाळली। या प्रसंगी आरोग्य विभागाचे कर्मचारी, ANM HWC नवसारीचे कर्मचारी, अहिल्या महिला आरोग्य समितीच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। उपस्थितांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगासने करण्याचा संकल्प केला। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संध्या पाटील यांनी केले। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।